Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn problem set 3 of chapter 3 circle of math second of standard 10. पहा आता problem set 3 मधला आपण question number 1 पाहू. 4 alternative answers for each of the following questions are given. Choose the correct alternative. बरोबर. पहा याच्यात काय केले आपल्याला 4 अल्टरनेटिव्ह दिले, 4 पर्याय दिले. त्या 4 पर्यायापैकी काय की योग्य पर्याय निवडायचा आपल्याला, करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग 4 पैकी एक निवडताना बघा कसं येईल आता. क्वेश्चन नंबर 1 बघा. 2 सर्कल्स ऑफ रेडियाय 5.5 सेंटीमीटर अँड 3.3 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली टच इच अदर. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आता बघा याच्यात आपल्याला दिलेलं नाही की त्यांचा टच इंटरनल टच आहे का एक्सटर्नल आहे. बरोबर, फक्त काय दिलं ते टचिंग दिलेलं आहे आणि आपल्याला ऑप्शन्स दिलेले. मग आता आपण बघा याच्यात ऑप्शन काय 4.4 सेंटीमीटर, 8.8 सेंटीमीटर, 2.2 सेंटीमीटर आणि 8.8 सेंटीमीटर और 2.2 सेंटीमीटर. आपल्याला मोस्ट ॲप्रोप्रिएट म्हणजे जास्तीत जास्त अचूक उत्तरापर्यंत आपल्याला जायचं आहे. मग आता बघा जर काय असेल एक्सटर्नल टच असेल तर काय असतं त्यांचं सेंटरचं डिस्टन्स काय त्यांच्या सम ऑफ रेडियाय R1 आणि R2, R1 प्लस R2 इतकं राहील. आणि जर इंटरनल टच असेल तर काय दिस इज R1, दिस इज R2. त्यांच्यातलं सेंटरचं डिस्टन्स काय राहील त्यांच्या इथं R1 मायनस R2 राहील, इथं काय राहील R1 प्लस R2. मग आता 5.5 प्लस 3.3 8.8 आणि 5.5 मायनस 3.3 किती 2.2. म्हणजेच काय दोन्ही शक्यता घेतल्या बोथ पॉसिबिलिटीज. देन द ॲप्रोप्रिएट आन्सर इज डी 8.8 सेंटीमीटर. मग काय आपलं राईट चॉईस काय राहील आपला डी 8.8 सेंटीमीटर और 2.2 सेंटीमीटर. ओके. आता नेक्स्ट MCQs काय. 2 सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर सच दॅट ईच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. If the distance between their center is 12 centimeter, find the radius of each circle. मग काय लागतं बा की इकडून दोन्ही सर्कल काय होत आहे एकमेकाच्या सेंटरमधून जात आहे. बरं, ह्या सेंटरमधून. मग हे जे डिस्टन्स आहे आपल्याला काय विचारलेलं आहे 2 सर्कल्स इंटरसेक्ट इच अदर सच दॅट ईच सर्कल पासेस थ्रू द सेंटर ऑफ द अदर. इफ द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 12, त्यांच्या सेंटर्समधलं डिस्टन्स 12 असेल तर व्हॉट इज द रेडियस ऑफ ईच सर्कल. त्या हे जे डिस्टन्स आहे दिस इज नथिंग बट रेडियस ऑफ वन सर्कल. या सर्कलची रेडियस काय राहील 12, या सर्कलची रेडियस काय राहील 12. सो आवर राईट चॉईस इज 12 सेंटीमीटर. त्याचं हे काय ऑप्शन काय बी लिहिणं महत्त्वाचं आहे. हे लिहा किंवा नका लिहू. बरोबर, बी ऑप्शन्स लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर बघा a circle touches all sides of a parallelogram, so the parallelogram must be. आता all sides त्याच्या सर्व साईड्सला इंटरसेक्ट होतं. याचा अर्थ काय बघा पॅरलोग्राम मीन्स ऑपोजिट साईड्स आर पॅरलल. बरोबर, सर्व साईड्सला जर इंटरसेक्ट होत असेल इट मस्ट बी रोम्बस. सो बी सर्व साईड्स काय राहील त्याच्या इक्वल राहील बी रोम्बस. राईट. त्याच्यानंतर बघा 4th वन काय दिलं लेंथ ऑफ टँजेंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम ए पॉइंट विच इज ॲट डिस्टन्स ऑफ 12.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ ए सर्कल इज 12 सेंटीमीटर. आता लेंथ ऑफ टँजेंट सेगमेंट कसं दिले आपल्याला सपोज ए बी सी इज ए सेंटर. आपल्याला काय दिलं आहे ए सी किती दिलं आहे 12.5 आणि ह्या टँजेंट सेगमेंटची लेंथ काय दिली 12. आणि आपल्याला काय फाइंड करायचं फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. ऑफकोर्स दिस इज राईट अँगल बाय टँजेंट थेरम. सो अँगल
ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल. सो व्हॉट यू गेट AC स्क्वेअर. आता एवढं काही लिहितो मी 12.5 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर. 12.5 स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू काय BC स्क्वेअर मीन्स R स्क्वेअर राईट. मग किती येईल आपला जो 12.5 मायनस 12 आणि 12.5 प्लस 12. शॉर्टकट सांगतो तुम्हाला A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर A मायनस B A प्लस B. हे किती 0.5 हे किती 24.5 R स्क्वेअर. आता 0.5 म्हणजेच काय हाफ कोणाच्या 24.5च्या. हे किती हाफ याचं किती 12 आणि 0.5चं काय 25 विच इज R स्क्वेअर. आता R काढायचं आपल्याला. R कसा येईल आता आपला जो हे हा जो नंबर आहे याचं रूट काढणं सोपं आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे 12.25 25 कोणाचा स्क्वेअर आहे 5चा आणि 12चे कसे फॅक्टर काढायचे कॉन्सेक्टिव्ह 3 into 4 बरोबर. त्याच्यातला स्मॉल फॅक्टर कोण आहे 3 म्हणून काय 3.5. इथं काय R इज इक्वल टू काय याचं स्क्वेअर रूट काय 3.5 राईट 3.5. आता आपल्याला काय विचारलेलं आहे इट्स डायमीटर विचारले डायमीटर म्हणून काय आपला जो डायमीटर काय 7 म्हणून आपलं राईट चॉईस काय आपला जो C 7 सेंटीमीटर. हे क्वेश्चन या 4th MCQचा आन्सर राहील राईट. नेक्स्ट MCQज बघा आता. इफ टू सर्कल्स आर टचिंग एक्सटर्नली हाऊ मेनी कॉमन टँजेंट्स ऑफ देम कॅन बी ड्रॉन. एक्सटर्नली टच होणार याचा अर्थ काय बघा इथे दिस टाईप ऑफ सिच्युएशन हाऊ मेनी कॉमन टँजेंट्स. किती कॉमन टँजेंट्स काढू शकतो मग आपण 1 2 3 4. मग किती बघा 1 हा एक 2 आणि हा काय 3rd. सो 3 कॉमन टँजेंट कॅन बी ड्रॉन बरोबर. म्हणजेच काय आपलं राईट चॉईस काय आपलं C3 राईट. त्याच्यानंतर बघा अँगल ACB इज इन्स्क्राईब in arc ACB of circle with center O. If angle ACB is 65, find measure of arc ACB. नीट समजून घ्या. हा MCQ परीक्षेला विचारला गेलेला आहे मला वाटतं परत विचारला जाऊ शकतो. फिगर काढून घ्यायची म्हणजे काय होतं आपल्याला अँगल ACB हा किती दिला आपला 65 अँगल ACB इन्स्क्राईब अँगल ACB इज इन्स्क्राईब इन आर्क ACB. ह्या आर्कमध्ये ACB मध्ये काय झालं तो इन्स्क्राईब झालेला आहे बरोबर. इफ अँगल ACB 65 फाइंड मेजर ऑफ आर्क ACB राईट. 65 हा किती येईल मग आर्क AB किती येईल 130. सो रिमेनिंग ACB किती येईल 360 मायनस 130. आर्क ACB विचारलेलं आपल्याला आर्क ACB राईट. सो दिस आर्क इज डबल AB इज डबल ऑफ 65 दॅट इज बाय इन्स्क्राईब अँगल थेरम 130. 360 मायनस 130 किती येईल मग आपला जो 230. सो D 230 इज द राईट चॉईस राईट. त्याच्यानंतर बघा 7th वन बघा 7th मध्ये काय दिलं आपल्याला chords AB and CD of a circle intersect inside the circle at point E. AB and CD. AE is 5.6. Again EB is 10. CE is 8. AE is 5.6. EB is 10. CE is 8. Find ED. मग काय आपलं बाय प्रॉपर्टी ऑफ इंटरसेक्टिंग पॉट्स काय भेटलं आपल्याला AE इंटू ED. AE इंटू ED इज इक्वल टू काय CE इंटू EB. CE इंटू B घ्या EB और B. मग काय AE 5.6. दिस इज 8 इंटू 10.
So E is equal to ED is equal to 8 into 10, 5.6. Chords AB and chord AB and CD, isn't it? मतलब ये किती आपलं तो 5.6, EB 10, this is EB 10, again C 8 and this is ED. Find ED. So what do you get? AE into EB AE into EB, C into ED. So what you get? AE 5.6, EB 10, C 8, ED. Therefore ED is equal to 5.6 into 10 by 8. 8 7 जा 56, 7.0 म्हणजेच किती आपलं 7. So A7 is the right choice. Next one आता, in a cyclic quadrilateral ABC twice the measure of angle A is thrice the measure of angle C. Find the measure of angle C. बघा आता इंटरेस्टिंग आहे, सायकलिक क्वाड्रिलॅटरल दिलं आपलं, हा काय दिला आपलं ABCD, AB फिगर काढायची म्हणजे पोजी आपल्याला नीट लक्षात येईल. काय दिलं आपल्याला, इन सायकलिक क्वाड्रिलॅटरल ABCD ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए इज थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी. ट्वाइस द मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू काय, थ्राइस द मेजर ऑफ अँगल सी. राईट. मग आपल्याला कोणाची हे काढायचं, आपल्याला अँगल सीची मेजर काढायचं, आपला अँगल सीचं, बरोबर. म्हणजेच काय, अँगल ए इज इक्वल टू काय 3/2 अँगल सी. याच्यावर काय, अँगल ए इज 3/2 अँगल सी. अथवा अँगल ए प्लस अँगल सी, सायकलिक क्वाड्रिलॅटरल यांची सम किती राहील 180 डिग्री. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच काय आपल्याला अँगल एची व्हॅल्यू काय 3/2 अँगल सी प्लस अँगल सी इज इक्वल टू 1/2 राईट. अँगल एची किंमत काय होते आपल्या 3/2, बरोबर. मग बा 3/2 प्लस 1 म्हणजे किती येईल 5/2 अँगल सी 180. आणि सो अँगल सी इज इक्वल टू 180 2/5, राईट. किती येईल हे 36 इंटू 2 किती येईल 72 डिग्री, बरोबर. म्हणजेच किती येईल मेजर ऑफ अँगल बी, आपला मेजर ऑफ अँगल सी इज बी, आपला राईट चॉईस 72 डिग्री, राईट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन बघा, पॉइंट्स ए बी सी आर ऑन अ सर्कल सच दॅट मेजर ऑफ आर्क ए बी. सर्कलवर काय दिले आपल्याला 3 पॉईंट दिले ए बी सी. ए बी सी काय दिलं, मेजर ऑफ आर्क ए बी इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क बी सी किती दिले 120. म्हणजे हा परत किती राहील, ए सी किती राहील, ए सी पण किती राहील 120. बिकॉज सम ऑफ टोटल सर्कल मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. सो 120 प्लस 120, कारण काय पुढे गेले, नो पॉईंट एक्सेप्ट पॉईंट बी इज कॉमन टू द आर्क्स. बी शिवाय कोणताच पॉईंट कॉमन नाही, म्हणजे ए बी अँड बी सी आर डिफरंट आर्क्स. बी इज ओनली 1 पॉईंट कॉमन, राईट. मग हा ए सी काय रिमेनिंग. अथवा आपण जर काय केलं, हे जॉईन केला, नो पॉईंट टू इज कॉमन टू द आर्क्स विच इज द टाईप ऑफ ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल ए बी सीचा टाईप कोणता राहील. मग बाय इन्स्क्राईब अँगल थेरम याचं मेजर किती राहील 60 डिग्री, याचं मेजर किती राहील 60 डिग्री आणि हे 60. सो दिस इज विच टाईप ऑफ इक्विलॅटरल, ऑल अँगल्स आर इक्वल. सो दिस इज ए इक्विलॅटरल ट्रायंगल, राईट. बघा आता लास्ट MCQs काय बघा,
segment XZ is a diameter of circle with point Y lies in the interior. How many of the following statements are true? अथवा काय सिच्युएशन आहे, XZ is a diameter of circle, point Y lies in the interior. Y कुठे, इंटेरियर मध्ये. Y is in the interior. How many of the following statements are true? बरोबर. आता Y कुठे घेतलेला आपण, जस्ट Y is here in the interior, राईट. आता काय आपल्याला विचारलेलं त्याने की हे जे 4 स्टेटमेंट आहे त्याच्यापैकी किती स्टेटमेंट काय बा, ओनली 1, ओनली 2, ओनली 3, ऑल. बरोबर. आता बा इथे हा काय आपण जसं ही जी हा जो MCQज आहे हे जे चॉईस आहे त्याच्यावर परत चॉईस दिलेली आहे आपल्याला. बरोबर. इट इज नॉट पॉसिबल दॅट अँगल XYZ इज ॲन ॲक्यूट अँगल, राईट. बरोबर आहे. कारण काय इथे जर असेल हा पॉईंट तर काय भेटलं आपल्याला, राईट अँगल. इथे जर असतं तर काय भेटलं असतं, ॲक्यूट अँगल. सो XYZ इज नॉट ॲक्यूट अँगल. इट इज नॉट पॉसिबल दॅट XYZ इज ॲन ॲक्यूट अँगल, हे पण राईट आहे. XYZ कांट बी अ राईट अँगल इफ Y इज ऑन द सर्कल. Y जर सर्कलवर असता तर हा राईट अँगल झाला असता, म्हणून काय इट इज कांट म्हटलेलं आपल्याला, कॅन नॉट बी राईट अँगल, राईट आहे. XYZ इज ॲन ॲप्टूस अँगल, राईट. दिस इज ॲप्टूस अँगल ग्रेटर दॅन 90 डिग्री. कांट मेक अ डेफिनाइट स्टेटमेंट फॉर मेजर ऑफ अँगल XYZ. आपण सांगू शकतो की जस्ट इट इज नॉट ॲक्यूट अँगल, इट इज नॉट राईट अँगल, आपण डेफिनेटली सांगू शकतो. म्हणजे इट इज ऑप्टूस अँगल हे आपण 100% सांगू शकतो. म्हणजे हे आपल्याला काही कांट मेक नाही, आपण कॅन मेक, आपण एकदम व्यवस्थित याचं काय करू शकतो, डेफिनेट स्टेटमेंट करू शकतो की अँगल XYZ मस्ट बी ऑप्टूस अँगल. सो दिस इज रॉंग. अँड सो हाऊ मेनी स्टेटमेंट्स आपल्याला काय विचारलं आहे, हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू, म्हणजे किती येते आपल्याला, ओनली 3. सो सी ओनली 3 इज द राईट चॉईस. क्वेश्चन नंबर 2 काय, प्रॉब्लेम सेट 3. क्वेश्चन नंबर 2, लाईन L टचेस अ सर्कल विथ सेंटर O ॲट पॉईंट P. O सेंटर असणारा जो सर्कल त्याला लाईन कुठे टच होते, ॲट पॉईंट P. इफ रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर, आन्सर द फॉलोइंग. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन OP. आता आपलं रेडियस काय दिलं आहे, OP 9 सेंटीमीटर. आता P काय पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे आणि O सेंटर आहे, तर OP काय असणार आहे, रेडियस असणार आहे. बरोबर. मग फर्स्ट काय येईल आता, डिस्टन्स ऑफ OP इज इक्वल टू काय, 9 सेंटीमीटर, दॅट इज रेडियस, राईट. वाय, सिन्स P lies on circle and therefore is equal to radius. And so what we get, distance between OP is, आपल्याला रेडियस दिलेलं आहे ऑलरेडी, रेडियस किती दिले, 9 सेंटीमीटर. सो डिस्टन्स OP इज इक्वल टू रेडियस इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, राईट. सेकंड, या वायचा आन्सर आहे, वाय. Since P lies on circle, so distance between OP is equal to radius, that is 9 centimeter. Second पहा, if distance between O and Q, एक पॉईंट घेतला कुठेतरी OQ, त्याचं डिस्टन्स काय दिलं आपला, 8 सेंटीमीटर. वेअर डज द पॉईंट Q लाईज. बरं, Q इथे कुठेतरी असेल तो, त्याचं डिस्टन्स काय 9च्या अलीकडे. आता OQ किती दिलं आपल्याला, 8 सेंटीमीटर. बरोबर. सेकंड काय, which is less than radius, that is 9 centimeter, that is less than radius, and therefore Q काय विचार आपल्याला, Q lies in the interior of circle. Q कुठे असणार आहे, इंटेरियरमध्ये राहील सर्कलच्या. नेक्स्ट बघा, इफ डिस्टन्स बिटवीन OR, नेक्स्ट वन काय बघा, इफ डिस्टन्स बिटवीन OR इज 15 सेंटीमीटर, देन हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉइंट R lie on the line L. किती,
R or R may be here, right? मग काय राहतं बघ 15 सेंटीमीटर डिस्टन्स किती दिलं आपल्याला 15 सेंटीमीटर, राईट. सो किती आपलं दोन लोकेशन येऊ शकतात. हे डिस्टन्स किती R आपल्याला काही विचारलेलं हाऊ मेनी लोकेशन्स ऑफ पॉईंट R. सो थर्ड वन देर आर 2 locations of point R on line L, राईट. आता आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला जस्ट काय फाइंड करायचं अजून आपल्याला ॲट व्हॉट डिस्टन्स विल ईच ऑफ देम फ्रॉम द पॉईंट P. आपल्याला PR काढायचं, PR, राईट. मग काय आता हा जो अँगल OPR हा काय अँगल OPR इज इक्वल टू 90 डिग्री बाय tangent theorem. Therefore in triangle OPR angle OPR is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem Pythagoras theorem PR square is equal to OP square, sorry, OR square minus OP square, OR square minus OP square. So 15 square minus 9 square, 225 minus 81, that is 144, and therefore PR is equal to 12. So distance point, therefore point R is at distance 12 centimeter from point P. Okay. Now dear students, question number 3 is, in figure M is the center of the circle and segment KL is a tangent segment. M is the center of segment, segment KL is a tangent segment. If MK is 12, मी तुम्हाला सांगितलं फिगरवर काय करायचं, नंबर द्यायचे. MK is 12, KL is 6√3. Then find first radius of the circle, that is we have to find ML. Second, measure of angle K and angle M. Very interesting. Angle K आणि angle M यांचं मेजर फाइंड आउट करायचं आहे. आता फर्स्ट वन काय ML आणि KL हे काय आता बघा, KL काय टँजंट आहे, ML इज द रेडियस थ्रू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो इन फिगर ML, segment ML is perpendicular to segment KL by tangent theorem. Therefore in triangle MLK, angle MLK is equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem, MLK हा काय इथं राईट अँगल येईल. Pythagoras theorem, ML square plus LK square is equal to MK square. LK square is 6√3 square, MK square is 12 square, right? So ML square 12 square minus 6√3 square, so 144. 6 का square का 36, √3 is 3, 144 in minus 108, that is 36. ML square is equal to 36 and therefore ML is equal to 6. ML किती भेटेल आपल्याला 6, right? So this is 6. So first question is, what is the radius? So radius of circle is
6, right? Unit is not given. Now second, मेजर ऑफ अँगल के आणि अँगल एम. बा मेजर ऑफ अँगल के आणि अँगल एम इथे आपल्याला कोणतंच मेजर दिलेलं नाही, फाइंड आउट करायचं आहे. आता काय करणार आहे आपण इथं, बा या ज्या साईड्स आहे त्यांच्या लेंथमध्ये काय रिलेशन दिसते ते पाहू आपण. फर्स्ट फाइंड आउट द रिलेशन, बरोबर. अँगल के आणि अँगल एम. आता अँगल केच्या अपोजिट साईड कोणती, एम एल 6 आणि एम के किती 12. सेकंड बघा, एम एल इज इक्वल टू 6, एम के इज इक्वल टू 12, राईट. सो एम एल इज half of mk and therefore by 30, 60, 90 by converse of 30, 60, 90 converse by converse of 30, 60, 90 थेरम, बरोबर. 30, 60, 90 थेरम काय वाटेल आपल्याला, की जस्ट अपोजिट टू एम एलच्या अपोजिट जो अँगल आहे तो काय राहील के, कारण का हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इट इज फॉर ओनली राईट अँगल ट्रायंगल. अँगल के इज इक्वल टू 30 डिग्री. ऑल्सो अँगल एल किती 90 डिग्री. देअरफॉर अँगल एम किती 60 डिग्री. रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल हा जर 30 आहे, हा 90, तर रिमेनिंग किती राहील 60. देअरफॉर अँगल एम इज 60 डिग्री. ओके. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, सेगमेंट ए बी, सेगमेंट ए सी आर टँजेंट सेगमेंट्स. Radius of the circle is r and length of AB is equal to r. Radius of the circle काय r आणि radius of the circle is r and length of AB is r. Length of AB काय दिलं r. Prove that quadrilateral ABOC is a square. बरोबर. आता बघा AB जर r आहे, कारण काय टँजेंट सेगमेंट थेरमनुसार काय वाटेल, AB is r, AC is also r. आता काय दिलं आपल्याला, OB R, OC also R, राईट. OB OC दोन्ही पण काय दिले आपल्याला R दिलेले. आता बघा काय मग फर्स्ट OB आणि OC R रेडी आहे. AB R, AC also R. So R means all sides of quadrilateral ABOC are equal. So just it is a rhombus. पहिल्यांदा आकार येईल रोम्बस राहील. सर्व साइड जर त्याचे इक्वल आहे तर काय राहील रोम्बस. आता बघा बट AB is a tangent. So OB perpendicular to AB, also OC is perpendicular to AC. Now one angle, आपण एक theorem बघितला, one angle of rhombus is right angle, then that quadrilateral is a square. That rhombus is a square. One angle त्याचा right angle असेल तर काय राहील, तो that rhombus is a square, right? Here we write here given length of AB is equal to R, but length of AC is equal to length of AB by tangent segment theorem. Also OB, length of OB, length of OC is equal to R, that is radii of same circle, right? And therefore length in quadrilateral ABOC, this is to be given ABOC, all sides length of AB, length of AC, length of OB, length of OC are therefore quadrilateral, therefore it is a rhombus. First it is rhombus, we cannot show directly it is square. Also
also segment OB perpendicular to ray AB and segment OC perpendicular to ray AC, right? That's only this is by tangent theorem, right? And so therefore angle, therefore in rhombus, in quadrilateral, or therefore in quadrilateral ABOC, angle OBA, angle OCA 90 degree, right? So two angles of rhombus are right angle, and therefore quadrilateral ABOC is a square by property of square. ओके, बा आता आपण हे जे व्हिडिओ आहे इथे थांबवतोय. आपण याचे पार्ट करणार आहे कारण लेंथ खूप होईल, म्हणून आपण 4 किंवा 5 पार्टमध्ये आपण प्रॉब्लेम सेट डिवाइड करणार आहे. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ भेटतील. ओके, धन्यवाद.